वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. आज आपण या कॅनपीज वापरून एक इंडियन स्टाईल चाटची डिश करणार आहोत. या कॅनपीज जेव्हा केव्हा आपल्याकडे पार्टी असते त्यावेळेला ॲज अ स्टार्टर किंवा ॲज अ डेझर्ट खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतं. त्या रेसिपीज मी तुम्हाला इव्हेंच्युअली नंतर दाखवत राहीनच, पण आज करूयात एक बेसिक चाटची डिश. त्याच्यासाठी मी आपले पिवळे वाटाणे रात्रभर भिजवून ते छान कुकरला शिजवून घेतलेत आणि आता आपण पुढची प्रोसेस बघू. बेसिक मसाल्यासाठी मी इथे पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. मी हे सगळं एकत्र मिक्सरला वाटून घेणार आहे. मी कढईत इथे अगदी थोडं तेल घेतलं आहे. तेल तापल्यावर मी त्याच्यात जिरं घातलं, थोडं हिंग आणि हा शिजवून ठेवलेला पांढरा वाटाणा घालूया. त्याच्यामध्ये आपण हे पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरची हे वाटण घालू. आता काळं आणि पांढरं मीठ, थोडा चाट मसाला. याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करू आणि आपल्याला हे रूम टेम्परेचरला आणायचं आहे. या कॅनपीज तशा बेक्ड असतात, पण आपण कुठल्या पद्धतीने करतोय, जसं आज आपण इंडियन चवीचं करतोय तर त्याच्यासाठी ह्या तेलात तळून घ्यायला लागतात. जर कॉन्टिनेंटल करणार असू किंवा डेझर्ट करणार असू तर त्या वापरायची पद्धत वेगळी आहे. ते मी त्या व्हिडिओच्या वेळेला दाखवेन. आपलेल्या तेलात मी अशा कॅनपीज टाकून एकच त्याला अगदी असं डिप देणार आहे आणि या झाऱ्यावर काढून घेणार आहे. एवढंसं केल्याने सुद्धा ना त्याला एक खूप छान क्रिस्पी टेक्स्चर येतं, जे आपल्या इंडियन टेस्ट बड्सना मॅच होतं. आता इथे आपली सगळी तयारी झालेली आहे. मी या कॅनपीज तळून ठेवल्यात. हा आपला रगडा, त्याच्यावर ही आपली चिंचगुळाची चटणी, मग कांदा, थोडा टोमॅटो आणि आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यावरती शेव घालणार आहोत. गार्निशपुरती थोडीशी कोथिंबीर. अशा या आपल्या कॅनपीज तयार आहेत. मी तुम्हाला खात्री देते, यू कांट स्टॉप ॲट वन. एकच गोष्ट आहे की त्या खूप आधीपासून भरून ठेवून चालत नाहीत, नंतर त्या सॉगी होतात. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.